असं कधी झालंच नाही की बाबांनी पिल्लूच्या वाढदिवसासाठी काही आणलंच नाही. नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी अस्मिता. तर आजच्या दिवसाची सुरुवात चहा आणि भेळ खाऊन झाली. त्यानंतर ऑफिसला गेले आणि 2-3 दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला जाणं खूप जड झालं होतं. पण गेल्यावर कामात कसाच दिवस निघून गेला. संध्याकाळचा चहा आज आम्ही दोघांनी बाहेरच घेतला, कारण पिल्लूसाठी स्टडी टेबल बघायला गेलो होतो. माझं नेहमीच आहे, जे घ्यायला गेलेलो असतो ना ते सोडून इतर गोष्टींची चौकशी करत बसते. मग काय, फायनली बाबांनी त्यांच्या पिल्लूसाठी सगळ्यात दणकट असं व्यवस्थित बघून स्टडी टेबल घेतलं. आमचं बऱ्याचदा असं होतं, जे बजेट ठरवतो त्याच्या बाहेरच खर्च होतो. मग शेवटी थोडेसे पैसे डाऊन पेमेंट करून बाकी फायनान्स केलं आणि जे आवडलं तेच खरेदी करून घरी आणलं. पिल्लू तर खूप खुश झाली होती. एक बाप आपल्या मुलीच्या आनंदासाठी काय काय करू शकतो हे मी आज समोर अनुभवलं. असो, लगेच पिल्लूने होमवर्क केला, जेवण केलं, सगळं त्या टेबलवरच चालू होतं. मी मात्र उद्या श्रावण सुरू होणार त्याच्या तयारीत होते. सगळं आपलं धुणं पुष्ण करून घेत होते, त्यामुळे खूप उशीर झाला. आजचा असा दिवस खूप सुंदर गेला. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. स्वामी हो.